तर एकीकडे नागपूरमध्ये महापौरपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता आहे, तर दुसरीकडे नागपूर पालिकेत विरोधी पक्षनेता कोण होणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेसमधल्या अनुभवी, आक्रमक, अभ्यासू नगरसेवकांचा विचार केला जातोय। प्रशासनावर पकड असणं अत्यावश्यक आहे। या निकषांवर काँग्रेसमध्ये अनेक नावांची चर्चा सुरू आहे। आमदार विकास ठाकरेंची भूमिका यामध्ये अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। तर या संदर्भात पुन्हा एकदा माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतोरे यांच्याकडून। तेजस, विरोधी पक्षनेता कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, यातच आमदार विकास ठाकरेंची भूमिका महत्त्वाची का ठरते? नक्कीच भाजपनंतर दुसरा पक्ष नागपूर महानगरपालिकेत कोणी असेल तर ते काँग्रेसने चांगला परफॉर्मन्स जे आहे ते केलं आणि एकूणच आता विरोधी पक्ष नेत्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। त्यामुळे सत्ताधारींना घेरण्यासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका अर्थानं होम ग्राउंड आहे, त्यामुळे होम पिचवर जे प्रश्न एकंदरीत प्रलंबित आहे त्या प्रश्नाला एका अर्थानं घेरण्यासाठी अभ्यासू आणि आक्रमक चेहरा काँग्रेस शोधत आहे। या संपूर्ण संदर्भात चाचपणी सुद्धा जे आहे ते काँग्रेसकडून सुरू आहे। विकास ठाकरे जे शहराध्यक्ष आहेत, यापूर्वी ते महापौर राहिलेले आहेत, काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। एक मोठी अपडेट सध्या समोर येते। चंद्रशेखर